जय गुरुदेव एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्ट संचलित होली फ्लॉवर इंग्लिश हायस्कूल श्रीराम नगर जेल रोड यांच्या वतीनं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं. दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये भरलेल्या या रंगारंग सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी नशामुक्ती, नारी शक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकणाऱ्या प्रभावी सादरीकरणांनी समाज प्रबोधनाचा संदेश दिला. स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलनानं करण्यात आली. त्यानंतर गणेश वंदना आणि हनुमान स्तुती गीतांनी भक्तिमय वातावरण निर्माण केलं. विद्यार्थ्यांनी संगीत, पथनाट्याच्या माध्यमातून नशामुक्तीची प्रेरणा देत सामाजिक भान जागवलं. नारी शक्तीवर आधारित सादरीकरणानं महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश दिला, तर मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रबोधनपर नाट्य सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. यासोबतच मराठी, गोंधळ आणि राजस्थानी नृत्य सादर करत भारतीय सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपण्याचा संदेशही विद्यार्थ्यांनी यावेळेस दिला. कार्यक्रमासाठी डॉक्टर मिलिंद गांगुर्डे, बालरोग तज्ज्ञ, रेड पांडा हॉस्पिटल नाशिक, मृणाल पंड्या, वरिष्ठ वकील, हायकोर्ट आणि नाशिक कोर्ट, रणधीर गुजराथी, चार्टर्ड अकाउंटंट, नाशिक चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष सचिव सुदीप श्रीदेव, संस्थेच्या चेअरमन सौमिता श्रेष्ठ सुदीप देव, त्याचबरोबर माध्यमिक मुख्याध्यापिका अंजली लोहारकर आणि प्राथमिक मुख्याध्यापिका मेघा पगारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करण्यात आलं. समाजाला सकारात्मक संदेश देणारे हे स्नेहसंमेलन संस्कृती, कला आणि समाज प्रबोधनाचा संगम साधणारे ठरलं, असं उपस्थित मान्यवरांनी नमूद केलं. होली फ्लॉवर एज्युकेशन इंग्लिश स्कूल रन बाय जय गुरुदेव एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट द्वारा जे ॲन्युअल डे फंक्शनमध्ये मला चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं, त्यात मला अत्यंत उत्साहाने हा सदरचा इव्हेंट पार पडला आहे. सदर इव्हेंटमध्ये पालक, मुलं, चीफ गेस्ट, टीचर्स, पेरेंट्स सर्वच एका वेगळ्या माहोलमध्ये एन्जॉय करत होते. आणि हा पहिला असा फंक्शन मी अटेंड केला आहे जिकडे नॉट ओनली फक्त पार्टिसिपेशन नव्हतं, फक्त एन्थुसियाझम नव्हतं, बट इट वॉज ट्रूली खरं मायन्यात हा ॲन्युअल डे होता, ज्याच्यात ॲकॅडमिक्स सोडून प्रत्येक इतर गोष्ट जे वर्षभरात झालं त्या सर्व गोष्टींवर फोकस करण्यात आलं होतं. सोशल मीडियाचा गैरवापर, नशिले पदार्थ, अंमली पदार्थचा कसा मुलांना किंवा त्याच्यापासून कसं लांब राहता येईल त्यावर खूप अत्यंत चांगलं मार्गदर्शन डॉक्टर मिलिंद गांगुर्डेंमार्फत करण्यात आलं होतं. आणि खरोखर अप्रतिम उत्साहामध्ये पार पडलेला अविस्मरणीय कार्यक्रम आहे. होली फ्लॉवर शाळा यांचा इंग्लिश मीडियम शाळेचा हा जो ॲन्युअल गॅदरिंग प्रोग्राम झाला हा फारच सुंदररित्या ऑर्गनाईज केला मुलगा होता. पहिलीपासनं ते 10वीपर्यंत सगळ्या मुलांनी खूप छान परफॉर्मन्सेस दिले. यातनं जो मेसेज दिला आहे सोसायटीला, नंबर 1 मेसेज जो नार्कोटिक्सबद्दल दिला होता तो फार सुंदर मेसेज होता. प्लस नारी शक्ती, लहान मुलांची विटंबना न होणे, नार्कोटिक्सबद्दलचा जो मेसेज होता तो फारच क्रिस्पने क्लिअर होता. सगळ्यात अट्रॅक्शन जे होतं ते पालकांनी जो एक डान्स केला तो पण फार अप्रतिम होता. आणि शो स्टॉपर डान्स, जो शेवटचा डान्स जो 10वीच्या मुलांनी मुलींनी केला फारच अप्रतिम होता. एकदम मनापासून धन्यवाद शोमिता मॅम, सुदीप सर जे चेअरमन आहेत आणि पूर्ण स्टाफ जो होली फ्लॉवर स्कूलचा आहे आणि सगळे स्टुडंट वर्ग प्लस पालक वर्ग यांनी खूप मेहनत घेतली या पूर्ण कार्यक्रमासाठी. यांच्या पूर्ण परिश्रमाचं इथं चीज झालं आहे आणि एक सुंदर परफॉर्मन्स आणि सुंदर हा एक कार्यक्रम इथं आज पार पडला आहे. धन्यवाद. आज आम्ही जय गुरुदेव एज्युकेशनल ट्रस्ट संचलित शाळा होली फ्लॉवर इंग्लिश हायस्कूलची ॲज अ मुख्याध्यापिका म्हणून मी इथे बोलत आहे. आज आमच्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलेला आहे. तर आज या वार्षिक स्नेहसंमेलनाचा जो मुख्य आमचा हेतू होता तो सोसायटीमध्ये, समाजामध्ये एक मेसेज मुलांना द्यायचा होता की आज कुठल्या प्रकारे मुलं नशेच्या आहारी गेलेले आहेत. तर भरपूर अशा स्किटमधून आम्ही समाजाला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये नशामुक्ती, त्याचप्रमाणे नारी शक्ती, मराठी गोंधळ, राजस्थानी डान्स आणि मोबाईल एडिक्शन, मुलं कशा प्रकारे मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. तर असे वेगवेगळ्या ड्रामामधून, वेगवेगळ्या नाट्यांमधून आम्ही आज एक संदेश दिलेला आहे समाजाला. आणि या प्रकारे आज आमचा स्नेहसंमेलन खूप छान प्रकारे पार पडलेला आहे. त्यासाठी आम्हाला आमच्या शाळेचे जे सेक्रेटरी आहेत, प्रेसिडेंट आहेत, माननीय सुदीपजी देव सर यांचा आम्हाला गायडन्स लाभलेला आहे आणि सपोर्ट लाभलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या शाळेच्या ज्या व्हाईस चेअरपर्सन आहेत मिसेस शोभिता देव मॅम, तर त्यांचा सुद्धा आम्हाला नेहमी
पाठिंबा मिळत असतो आणि पावलोपावली त्या आम्हाला गाईड करत असतात. तर थँक्यू सर आणि मॅम, तुम्ही आम्हाला ही चांगली संधी दिलेली आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी आज आम्हाला खूप छान वाटत आहे. धन्यवाद. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.